नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सौ सरिता प्रमोद मगदूम. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयामध्ये मी सहाय्यक अध्यापिका म्हणून काम करते. इयत्ता 12वी मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मध्ये आपण व्यवस्थापनाविषयी काही माहिती घेतली होती. व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचे 3 स्तर कोणते आणि त्याचबरोबर व्यवस्थापन हे कला आहे, शास्त्र आहे की पेशा आहे, याविषयी आपण इयत्ता 11वी मध्ये माहिती घेतली होती. तर इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. त्याचबरोबर आपण व्यवस्थापनाचे 3 स्तर देखील पाहिले होते. पहिला म्हणजे कनिष्ठ स्तर, दुसरा मध्यम स्तर आणि तिसरा उच्च स्तर. तर या विभागांची कार्य आणि महत्त्व देखील आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले होते. त्याचबरोबर व्यवस्थापन हे कला आहे, शास्त्र आहे की पेशा आहे, याचा देखील अभ्यास केला होता. व्यवस्थापन हे कला आहे, शास्त्र आहे आणि पेशा देखील आहे. या तिघांचे एकत्रीकरण हे म्हणजे व्यवस्थापन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या इयत्तेमध्ये आपण व्यवस्थापनची तत्वे, ती तत्वे म्हणजे नेमकी काय असतात, त्याचबरोबर त्या तत्वांचं महत्त्व काय, त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या विचारवंतांनी व्यवस्थापनावरती निरनिराळे प्रयोग करून जे काही सिद्धांत, जे काही तत्वे मांडलेली आहेत, त्या तत्वांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. यामध्ये 2 विचारवंतांनी दिलेल्या तत्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे हेनरी फेयोल आणि दुसरा म्हणजे F.W. टेलर. या 2 विचारवंतांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजकाल व्यवस्थापन हा शब्द खूपच परवलीचा झालेला आहे. व्यावसायिक संस्था कोणतीही असू दे, मग ती एकल व्यापारी संस्था असू दे, संयुक्त भांडवली संस्था असू दे, सहकारी संस्था असू दे किंवा त्याचबरोबर सामाजिक आयुष्यामध्ये देखील आपल्याला व्यवस्थापन हे खूपच उपयोगी पडतं. यंत्रसामग्री असेल, मनुष्यबळ असेल, पैसा, या व्यवसायाच्या महत्त्वाच्या स्रोतांच्या बरोबर व्यवस्थापन देखील आजकाल महत्त्वाचा स्रोत झालेला आहे. पैसा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ ह्यांच्यामध्ये योग्य असा समन्वय घडून आणण्यासाठी व्यवस्थापन हे खूपच फायदेशीर ठरतं किंवा उपयोगी ठरतं. यामुळे वेळेची आणि संसाधनांची बचत देखील होते. त्याचबरोबर व्यवस्थापनाची ही जी तत्त्व आहेत, ती तत्त्व त्या व्यावसायिकाला किंवा त्या व्यवस्थापकाला आपले जे ध्येय आहे, धोरण आहे, ते गाठण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर कोणता निर्णय कोणत्या वेळेला घ्यायला पाहिजे, हे निर्णय घेण्यासाठी देखील आपल्याला मदत करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी तत्वे आहेत, ही तत्वे वैश्विक आहेत. म्हणजे ह्या तत्वांना अखंड विश्वभर मान्यता ही दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी तत्वे आहेत, ती आपल्याला व्यवसायाचे जे काही नियोजन आहे, त्याचे जे संघटन आहे, त्याचबरोबर कामाची विभागणी असेल, नियंत्रण असेल, ही जी व्यवस्थापनाची कामं आहेत, या कामांना जुळवाजुळव करण्यासाठी किंवा या कामांसाठी मदत करत असतात. यामध्ये एकसंधपणा निर्माण करत असतात. त्यामुळे ही सर्व व्यवस्थापनाची कामे पार पाडण्यासाठी ही व्यवस्थापनाची जी तत्त्व आहेत, ही तत्त्व आपल्याला खूपच उपयोगी पडतात. तर प्रथम आपण तत्त्व म्हणजे काय याचा नेमका अभ्यास करूया. त्याचा पहिल्यांदा आपण अर्थ बघूया आणि व्याख्या बघूया आणि त्यानंतर मी एक सोपं उदाहरण देऊन तत्त्व म्हणजे काय हे तुम्हाला सांगते. पहिल्यांदा अर्थ बघूया. तत्त्व अर्थ एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध तत्त्वांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. तर कुठल्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं काही ना काहीतरी ध्येय असतं. तर हे ध्येय प्राप्त करण्यासाठी वेगवेगळी तत्त्व ही वापरली जातात. आता यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असे म्हणतात. आता हे जे तंत्र आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी वापरतो, तर या तंत्रांना वैश्विक मान्यता आहे. काही तंत्रांना वैश्विक मान्यता आहे आणि हे जे तंत्र आहे, अशा तंत्रांना तत्व असे म्हटले जाते. तर हा झाला अर्थ. त्याचबरोबर आता आपण याची व्याख्या बघूया. व्याख्या आहे, तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते. तत्व जे आहे
हे तत्व एक मूलभूत सत्य आहे किंवा प्रस्ताव आहे जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. आता हे जे तत्व आहे हे विश्वास, त्याचबरोबर वर्तन आपलं कसं असावं, त्याचबरोबर आपल्या विचारांचा आधार म्हणून काम करते. सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर व्यवस्थापनाची ही जी तत्वे आहेत, ही तत्वे त्या व्यावसायिकाला किंवा त्या व्यवस्थापकाला ठोस असा निर्णय घेण्यासाठी आधार म्हणून काम करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक जे वातावरण आहे ते खूप धावतं आहे, बदलतं आहे. तर त्यामुळं बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी व्यवस्थापकाला दररोज निरनिराळे निर्णय घ्यावे लागतात. तर हे निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी आधार म्हणून त्याला आवश्यक असतात. तर ह्या गोष्टींचा आधार म्हणून ही तत्व म्हणून काम करत असतात. आता याचं सगळ्यात सोपं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर ते उदाहरण म्हणजे आपल्या क्रिकेट टीमचं घेऊया. तर ज्या वेळेला संघाची निवड केली जाते, टीमची निवड केली जाते, त्यावेळेला जे काही त्या खेळाडूंमध्ये गुण आहे, कौशल्य आहे, त्या गुणांचा किंवा कौशल्याचा उपयोग तिथं केला जातो आणि त्यानुसार कामाची विभागणी ही केली जाते. आता ही कामाची विभागणी करत असताना त्यांचे गुण, कौशल्य याप्रमाणे त्यांना कामं वाटून दिली जातात. इथं आपण व्यवस्थापनाचे एक तत्व म्हणजे कामाची विभागणी हे तत्व आपण इथं उपयोजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची ही जी तत्वे आहेत, ही जी तत्वे हे व्यवस्थापनातील जे स्तर आहेत, कनिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि उच्च स्तर, या 3 स्तरामध्ये जे कोण कार्यरत आहेत, तर यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी ही तत्वे खूपच उपयोगी आहेत. तसेच व्यवस्थापकाला स्वतःचे जे ध्येय धोरण आहे ते ध्येय धोरण गाठण्यासाठी, त्याचबरोबर नफ्याचे महत्तमीकरण करण्यासाठी या तत्वांचा उपयोग हा होत असतो. तर ही जी व्यवस्थापनाच्या तत्वांचे हे जे स्वरूप आहे ते स्वरूप पहिल्यांदा आपण इथं समजावून घेऊया. व्यवस्थापनाच्या तत्वाचे स्वरूप जे आहे ते म्हणजे सार्वत्रिक उपयोग. याचा उपयोग सर्वत्र असा आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. तिसरा आहे स्वरूप सराव व प्रयोगातून तयार केली जातात. ही जी तत्व आहेत ती सराव आणि प्रयोगातून तयार केली जातात. चौथं तत्वाचं स्वरूप आहे ते म्हणजे लवचिकता. याच्यामध्ये लवचिकता आहे. 5वं आहे वर्तणुकीशी संबंधित, म्हणजे मनुष्याच्या वर्तणुकीशी संबंधित ह्या तत्वांचं स्वरूप आहे. 6वं आहे ते म्हणजे कार्यकारण संबंध. त्याचबरोबर तत्व जे आहे तत्वाचं स्वरूप ते म्हणजे हे सर्व तत्वांना एकसारखं महत्त्व. व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्या सगळ्या तत्वांना महत्त्व हे एकसारखंच द्यायला हवं. तर आता ही जी 7 तत्व आहेत, या 7 तत्वांचा आपण एक एक करून अभ्यास करूया. पहिलं तत्व आहे ते म्हणजे सार्वत्रिक उपयोग. आता ही जी व्यवस्थापनाची तत्व आहेत या तत्वांचा उपयोग सार्वत्रिक म्हणजे सगळीकडे आपल्याला करता येतो. मग ती भांडवली संस्था असू दे, त्याचबरोबर सहकारी संस्था असू दे, एकल व्यापारी संस्था असू दे, सहकारी संस्था असू दे, प्रत्येक प्रकारच्या व्यावसायिक संघटनांना ही जे तत्व आहेत ह्या तत्वांचा उपयोग हा होत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरांमध्ये देखील, कनिष्ठ स्तर, मध्यम स्तर, उच्च स्तर, या वेगवेगळ्या स्तरांमध्ये देखील या तत्वाचा उपयोग हा होत असतो. त्याचबरोबर दुसरं हे तत्वाचं स्वरूप आहे ते म्हणजे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. आता या तत्वांमध्ये सर्वसाधारण मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. कोणत्या परिस्थितीशी कसं हाताळायचं किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घेणं आवश्यक आहे, तर ही तत्वे आपल्याला एक आधार म्हणून मार्गदर्शन देत असतात. तर या तत्वांचा आधार म्हणून योग्य परिस्थितीमध्ये योग्य ठोस निर्णय घेण्यासाठी त्या व्यवस्थापकाला किंवा व्यावसायिक मालकाला मदत हे करत असतात. आता त्याचबरोबर ही जी तत्वे आहेत ही सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे आहेत.
प्रत्येक व्यावसायिक संघटनेच्या स्वरूपानुसार ह्या तत्वांमध्ये आपल्याला थोडाफार बदल हा करता येत असतो. आता ह्याचं साधं सगळ्यात सोपं उदाहरण जर घ्यायचं झालं तर कामाचा मोबदला हे एक आपलं व्यवस्थापनाचं तत्व आहे. आता ह्या कामाच्या मोबदल्यामध्ये व्यवसाय संघटनेचे जसे स्वरूप आहे, जशी त्याची रचना आहे, तर त्या रचनेनुसार त्या स्वरूपानुसार ती व्यवसाय संघटना मोठी आहे की लहान आहे की मध्यम आहे, त्याचबरोबर व्यवसाय संघटना कोणती आहे, भांडवली संस्था आहे, त्याचबरोबर सहकारी संस्था आहे की एकल व्यापारी संस्था आहे, तर ह्या संस्थेच्या स्वरूपानुसार कामाचा मोबदला हा ठरत असतो. म्हणजे हे एक कामाचा मोबदला हे एक तत्व आहे. हे तत्व जे आहे हे सर्वसाधारण मार्गदर्शक आहे आणि त्याच्यावरून प्रत्येक व्यावसायिक संघटनेनं स्वतःच्या सोयीनुसार याच्यामध्ये बदल हा करता येतो. स्थालपरत्वे कालपरत्वे सुद्धा याच्यामध्ये बदल हा आपल्याला करता येतो. तिसरं जे व्यवस्थापनाच्या तत्वाचे स्वरूप आहे ते म्हणजे सराव व प्रयोगातून ही तयार केली जातात. व्यवस्थापनाची ही जी तत्व आहेत ही तत्व जी आहेत ती वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगामधून तयार केली जातात. आता व्यवस्थापन हा भाग सामाजिक शास्त्रांमध्ये येतो, त्यामुळे सामाजिक शास्त्रांमध्ये जे काही प्रयोग केले जातात, मनुष्यांच्या वागणुकीवरती जे काही प्रयोग केले जातात, तर ह्या प्रयोगातून ही तत्वे आपल्याला बघायला मिळतात. मनुष्यांच्या वर्तणुकीवरती जे काही अभ्यास करून निरनिराळे प्रयोग करून ही तत्वे मांडली जातात आणि त्या तत्वानुसार बदलत्या जगानुसार याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. आता चौथं जे तत्वाचं स्वरूप आहे ते म्हणजे लवचिकता. आता हे जे व्यावसायिक व्यवस्थापनाच्या तत्वाचे हे जे स्वरूप आहे तर त्यामध्ये लवचिकता हा सुद्धा गुणधर्म आहे. लवचिकता म्हणजे काय? व्यावसायिक जग जे आहे किंवा व्यावसायिक जे वातावरण आहे ते सतत बदलत असतं. मग त्याच्यामध्ये राजकीय घडामोडींमध्ये बदल होऊ दे किंवा आणखीन कुठल्या तरी वातावरणाच्या बदलामध्ये बदल होऊ दे, तर यासारख्या गोष्टीमुळे व्यवसायाचे स्वरूप जे आहेत त्याच्यामध्ये जे स्पर्धा जी आहे होत असते, याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो आणि व्यवसायाच्या ह्या ध्येय धोरणांमध्ये बदल केल्यामुळंच ती व्यावसायिक संस्था स्पर्धेमध्ये टिकू शकते. त्यामुळे ही जी तत्वांचे स्वरूप आहे त्याच्यामध्ये लवचिकताही पाहिजे. जसं आजूबाजूचं वातावरण बदलतं तसं आपले हे जे तत्वांमध्ये थोडाफार बदल हा केला पाहिजे. त्या व्यक्तीनुसार, त्या स्थानानुसार किंवा त्या वातावरणानुसार याच्यामध्ये आपल्याला थोडाफार बदल करता येतो. म्हणून ह्या तत्वांचं स्वरूप हे लवचिक आहे. त्याचबरोबर पाचवं आपण हे स्वरूप बघितलं तर वर्तणुकीशी संबंधित. आता व्यावसायिक जे काही तत्व आहेत ती तत्व वर्तणुकीशी संबंधित आहेत. आता कोणतीही संस्था, व्यावसायिक संस्था जर आपण घेतली तर त्या प्रत्येकाचा आधार हा मनुष्यबळ आहे. तर हे मनुष्यबळ आणि त्याचबरोबर प्रत्येक जे व्यावसायिक कृती आहे ही सांघिक कृती आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून काम केल्यानंतर ही होणारी कृती आहे आणि मग मिळून काम केल्यानंतर त्या व्यवसायाचं जे ध्येय धोरण आहे ते गाठता येतं. आता ही जी सांघिक कृती आहे या सांघिक कृतीच्या वर्तणुकीवरती जर आपण निरनिराळे प्रयोग केले किंवा त्या वर्तणुकीशी संबंधित जर ह्याच्यावरती प्रयोग करून आपण जर हे तत्व त्यांच्यावरती अवलंबली तर निश्चितच आपल्याला जे ध्येय आहे, जे धोरण आहे ते गाठण्यासाठी इथं मदत होणार आहे. जे वेगवेगळे स्तर आहेत व्यवस्थापनाचे तर ते वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक काम करत असतात. कनिष्ठ स्तर असेल, मध्यम स्तर असेल, उच्च स्तर असेल, तर या लोकांमध्ये समन्वय साधण्यासाठी सुद्धा या तत्वाच्या स्वरूपाचा आपल्याला उपयोग होत असतो. त्याचबरोबर सहावं जे तत्व आहे ते आहे कार्यकारण संबंध. आता तर या तत्वाचे जे स्वरूप आहे ते म्हणजे ही तत्व कोणताही निर्णय घेण्यासाठी आधारभूत प्रणाली म्हणून वापरली जातात. ही जी तत्व आहेत ही तत्व कोणताही निर्णय घेण्यासाठी आधारभूत म्हणून मांडली जातात. भलेही समजा आता या परिस्थितीला हा निर्णय घेतलेला आहे, पुढच्या त्याच वेळेला किंवा त्या परिस्थितीला तो निर्णय अचूकच असेल असं नाही. उदाहरण ह्याचं द्यायचं झालं तर
कामगारांच्याकडून जर चांगल्या कामाची आपण अपेक्षा करत असो तर आपल्याला त्याला पगारवाढ ही दिली पाहिजे। त्याचबरोबर जे काही काम करत असताना कामाचे स्वरूप असेल, तिथले वातावरण असेल, ते सुद्धा आपण आनंदी ठेवलं पाहिजे। आणखीन एक याचं उदाहरण द्यायचं झालं तर जाहिरातीच्या माध्यमातून आपण आपल्या वस्तूंची विक्रीही वाढवू शकतो। तर जे काही कार्यकारण संबंध हे जे तत्वाचं स्वरूप आहे हे आपल्याला कोणताही निर्णय घेण्यासाठी हे आधारभूत प्रणाली म्हणून काम करत असतं। आता सगळ्यात शेवटचं तत्वाचं स्वरूप आहे ते म्हणजे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व। आता व्यवस्थापनामध्ये निरनिराळी तत्वे आहेत, तर ही तत्वे या सगळ्या तत्वांना एकसारखं महत्त्व आहे। म्हणजे व्यवसाय स्थापन करत असताना किंवा तो चालवत असताना, कोणतीही व्यवसाय संघटना चालवत असताना हे जे तत्व आहेत ह्या सगळ्या तत्वांना आपण एकसारखं महत्त्व हे दिलं पाहिजे। कुठल्याही एका तत्वाला जास्त महत्त्व देऊन बाकीची तत्वांना गौण महत्त्व दिले तर आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचं असेल संस्थेचं ते आपल्याला ध्येय प्राप्त होणार नाही। म्हणजेच काय तर हे जे सगळे तत्व आहेत हे सर्व तत्व आपल्याला एकसारखे सगळीकडे व्यवस्थितरित्या वापरले गेले पाहिजेत। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्यामध्ये लवचिकता आहे, काळानुसार याच्यामध्ये आपल्याला बदल हा करावाच लागतो। त्याचबरोबर ही मानवाच्या वर्तणुकीशी संबंधित आहेत, त्यामुळे मानवाचं वर्तणूक जसं बदलेल तशीही आपल्याला बदलावी लागतात। त्याचबरोबर आपल्याला इथं सगळ्या तत्वांना एकसारखं महत्त्व हे द्यायचं आहे। म्हणूनच व्यावसायिक हे जे तत्व आहेत, व्यवस्थापनाची ही जी तत्व आहेत, ही व्यवस्थापनाची तत्व आपल्याला आपला व्यवसाय व्यवस्थापन करण्यासाठी खूपच उपयोगी पडत असतात। धन्यवाद।